नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईशान, इरा, संयमी हे बॅग पॅक करून येतात. संयमी आनंदानेच म्हणते की वी आर रेडी, चला आता आपण निघायचं ना. तर त्यांची आजी म्हणते की निघायचं, कुठे निघायचं आता. तर संयमी म्हणते की आता तुम्ही आम्हाला कोकणात घेऊन जाणार आहात ना. तर त्यांचे आजोबा म्हणतात, अरे बाळा, तिकडे शाळा कॉलेजेस खूप लांब आहेत, तुम्ही तिकडे कसं येणार. आणि इकडे मुंबई नगरीचा आम्हाला कंटाळा आला, म्हणूनच आम्ही तर त्या छोट्याशा कोकणामध्ये राहायला गेलो. ते एक छोटंसं खेड आहे. त्यांची आजी म्हणते, बाळांनो, तुम्हाला तिकडे जास्त दिवस राहायला फार नाही आवडणार, तुम्ही तिकडं फक्त सुट्टीसाठी या ना. तर संयमी म्हणते, पण का, इथे आम्ही नाही राहू शकत आणि यांना सुद्धा उगाच आमचा कशाला त्रास, हे सगळं इनकन्व्हिनियंट होईल. तर अशोक मामा म्हणतात की नाही होणार, मी तुम्हाला आधी सांगितलं आणि आता परत एकदा सांगतो की हे घर जेवढं माझं आहे तेवढं घर तुमचंच आहे, त्यामुळं आता तुम्ही इथंच राहायचं, तुम्ही कुठेही जायचं. तर संयमी चिडते आणि ती म्हणते की काय म्हणजे आम्ही इथं स्टक होऊन राहायचं. तर इकडे अनिश हा ईश्वर काकांना म्हणतो की अजिबात नाही, ती मुलं जर इथं राहिली तर त्यांना जेलमध्ये राहिले असं वाटेल. मी आणि अमित दादा आम्ही दोघांनी त्यांच्या जेलमध्ये राहिलेलं आहे, आता ह्या मुलांनी सुद्धा त्यांच्या जेलमध्ये राहायचं नाही. तर ईश्वर काका त्याची समजूत घालत म्हणतात की बाळा, आधीची गोष्ट ही वेगळी होती, आताची गोष्ट ही वेगळी आहे. अशोक आता बदललेला आहे, आता तो त्याच्या स्वभावामध्ये त्यांनी भरपूर बदल केलेला आहे, त्याचं वय सुद्धा झालेलं आहे रे. वहिनी गेल्यानंतर तो जरा जास्तच मावाळ झालेला आहे. तर अनिश म्हणतो की आता काल जे रूप पाहिलं ते काही मावाळ झालेलं होतं का, यात काही बदल झालेला होता का. तर ईश्वर काका म्हणतात, अरे खरंच अनिश, अशोक आता खूप बदललेला आहे, खूप हळवा झालेला आहे आणि एकटा पडलेला आहे. तर इकडे अशोक मामा हे म्हणतात की मी आधीच सगळं काही ठरवलेलं आहे, तरी सुद्धा मला तुम्हाला स्पष्टपणे एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला इथं खरंच मनापासून राहायचं आहे. आणि सीन चेंज होतो. अनिश हा अशोक मामाकडे येतो आणि तो म्हणतो की आत आलं तर चालेल का. अशोक मामा म्हणतात की ये आतमध्ये. अनिश म्हणतो की मुलं कुठं आहेत, मला त्यांना भेटायचंय. अशोक मामा म्हणतात की आत मुलं झोपलेली आहेत. अनिश म्हणतो ठीक आहे, मग मी आज जाऊनच भेटतो. तसंही ईशा आणि इरांना असं परक्यांसोबत झोपायला त्यांना आवडणार नाहीये. तर अशोक मामा म्हणतात की आतमध्ये पल्लवीची आई बसलेली आहे. अनिश म्हणतो, काय काकू काका आलेत आणि तुम्ही मला सांगितलं नाही. तर अशोक मामा म्हणतात, ती कधी सांगणार, तू स्वतःच्याच घरामध्ये जर पायाची धूळ झटकायला आला असता तर तुला ते कळालं असतं की. तेवढ्यात तिथे पल्लवीची आई येते. अनिश म्हणतो की काकू कशा आहात. तर पल्लवीची आई म्हणते की काय सांगू कशी आहे, मुलांकडे बघून फक्त बरी आहे असंच म्हणावं लागेल, सारखंच त्यांची आठवण येते, धडधडता पण येत नाही. पुढे अनिश म्हणतो की भैरवी कधी येणार आहे. तर पल्लवीची आई म्हणते की ती यायला थोडा वेळ लागेल, तिच्या जॉबमध्ये सुद्धा प्रॉब्लेम चालू आहे, तिचा सुद्धा जीव मुलांमध्ये अडकलेला आहे, पाहू आता ती कधी येते. पुढे अनिश म्हणतो की मग तुम्ही आता अजून राहणार आहात ना 2-3 दिवस. तर पल्लवीची आई म्हणते की नाही, आम्ही पहाटच लवकर निघणार आहोत, थांबून जास्त वेळ चालणार नाही, मुलं सुद्धा इथं लवकर सेटल व्हायला हवीत, मी आलेच हा. असं म्हणत त्या पुढे अशोक मामाकडे येतात आणि म्हणतात की अशोकराव, तो थोडं बोलायचं होतं. पल्लवी आणि अमितच्या घरातलं सगळं सामान इकडे पोहोचवण्याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. अशोक मामा म्हणतात की तुमचे फार आभार झाले हो. तर पल्लवीची आई म्हणते की अहो, आभार कसले मानता, ते सुद्धा आमची मुलंच होती की. तर अशोक मामा म्हणतात की तुमच्यासाठी सुद्धा हे सगळं अवघड होतं, पण आता त्याला इलाज नाही. अशा प्रसंगामध्ये आपल्याला जवळच्या पेक्षा लांबच्यांचाच आधार जास्त वाटतो, तो हा असा. असं म्हटल्यावरती अनिशला हा एक टोमणा असतो. पुढे पल्लवीची आई म्हणते की बरं मी येतेच, असं म्हणून ते आत जातात. तर अनिश सुद्धा जायला लागतो. अशोक मामा म्हणतात की थांब जरा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. पुढे मीना ह्या आतमध्ये जातात. मुलांचे आजोबा म्हणतात की मीना, मला काय वाटतं की आपण थोडेसे तांदूळ हे गावावरून इकडे पाठवत जाऊ महिन्याला, नाहीतर वाहन सामान मधलं सुद्धा थोडं सामान पाठवत जाऊ. काय झालं, एवढं काय तू विचार करतेस. तर मीना म्हणते की अहो, अनिश आला आहे. तर ते म्हणतात, अरे वा, अनिश आलाय, थांब मी भेटतो. तर मीना त्यांना अडवत म्हणते की थांबा, आता तुम्ही त्यांना जाऊन भेटू नका, ते बाहेर आहेत त्यांच्या वडिलांसोबत, मला असं वाटतं आता भांडणं होतील त्यांच्यामध्ये. तर त्याचे मिस्टर म्हणतात, अगं मीना, तू असं काय म्हणतीस त्यांच्या घरामध्ये त्यांच्याच बद्दल असं. तर मीना म्हणते मी काही चेष्टा करत नाहीये, पण आता वातावरण सध्या तापलेलं वाटतंय, बापले साधं एकमेकांसोबत नीट बोलू पण शकत नाही. वाटलं होतं एवढा मोठा प्रसंग घडलाय, आता तरी ते चांगले वागतील, एकमेकांसोबत नीट बोलतील, पण तसली काहीच लक्षणं दिसत नाही हो. तर ते म्हणतात की मीना, तुला असं वाटतं का की आपण पोरांना इथं ठेवून बरोबर करतोय. ते नाही, कसं आहे की बापाला साधं लेकासोबत नीट संवाद साधता येत नाही, मग तो नातवंडासोबत काय संवाद साधणार आहे. तर इकडे अनिश हा अशोक मामाला म्हणतो, काय तुम्हाला माझ्यासोबत बोलायचंय, आश्चर्यच आहे. तर अशोक मामा म्हणतात की हेच खरंय, मला बोलावंच लागणार आहे, मी ज्याच्यासोबत बोलत होतो तो या जगामध्ये नाहीये आणि जो उरलेला आहे तो दुर्दैवाने तू आहेस, त्यामुळं आता मला तुझ्याशीच बोलावं लागेल.
तर अनिश म्हणतो, तुम्हाला जर असंच बोलायचं असेल तर तुम्ही माझ्याशी बोलूच नका, आणि तसंही ह्या जागेवर बोलायचं असेल तर अजिबात बोलू नका, असं म्हणून अनिश तिथून निघतो. तर अशोक मामा मोठ्यानेच म्हणतात की प्रश्न हा मुलांचा आहे. अनिश थांबतो आणि पाठीमागे बघतो. अशोक मामा पुढे येतात आणि म्हणतात की प्रश्न हा मुलांचा आहे म्हणूनच बोलतोय, नाहीतर मी तुझ्याशी बोललो नसतो. म्हणतो की मुलांचं काय? अशोक मामा म्हणतात की मुलांना माझ्यासोबत राहायचं नाहीये. अनिश म्हणतो की मुलांना तुमच्यासोबत राहायचं नाहीये का तुम्हालाच मुलांसोबत राहायचं नाहीये? अशोक मामा म्हणतो मी जातो. अनिश म्हणतो की थांबा, काय मुलं का नको म्हणताय ते तुमच्यासोबत राहायला? ते तसं बोलले का? तर अशोक मामा म्हणतात की ते तसं बोलले नाहीत, पण मला जाणवलं. मी त्यांना थेट विचारलं. मुलं काही न बोलता आतमध्ये निघून गेलीत. त्यामुळंच तू इथं आलास, राहिलास तर जरा बरं होईल. तर अनिश म्हणतो की बघतो, असं म्हणून अनिश तिथून झटके निघून जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सातपुते आणि देसाई हे गप्पा मारत असतात. देसाई म्हणतात, काय हो सातपुते, तुमच्या शेजारचे ते माझगावकर आजकाल त्यांचा आवाज नाही, भांडणं नाही, फार शांत शांत आहेत ते. तर सातपुते म्हणतात, अहो असं काय करताय देसाई, तुम्हाला काहीच माहित नाहीये का? तर देसाई म्हणतात, काय? सातपुते म्हणतात, अहो त्यांचा दुबईचा मुलगा आणि सूळ हे कार ऍक्सिडेंट मध्ये गेली ना. तर देसाई म्हणतात, अरे बापरे, म्हणजे ती पोरं ही त्यांचीच आहेत का? तर सातपुते म्हणतात की हो, ती पोरं त्यांचीच आहेत. देसाई म्हणतात, आता त्या पोरांचं काही खरं नाही, असं व्हायला नको होतं, फार वाईट झालं हो. तुम्ही गेलता का सातपुते त्यांच्या घरी? तर सातपुते म्हणतात, छे हो, मी कसला जातोय वाघेच्या गुहेमध्ये, आपण त्यांचं सात्वन करायला जायचो आणि ते आपलाच अपमान करायचा, छे, त्याच्यामुळे मी काही त्यांच्याकडे गेलो नाही. तर देसाई म्हणतात, मग आपण एक काम करायचं का, आपण सोसायटीच्या बोर्डवर जायचं का, भावपूर्ण श्रद्धांजली, म्हणजे आपलं काम झालं. तेवढ्यात तिथून फुलराणी ही आतमध्ये येत असते. सातपुते म्हणतात की जावं तर लागेलच त्यांच्या घरी, त्यांच्यासाठी नाही पण त्या पोरांसाठी तर जावंच लागेल. त्या पोरांनी काय पाप केलंय कुणास ठाऊक, त्यामुळंच आता त्यांना इथे राहावं लागेल. तर फुलराणी ऐकते आणि चिडते आणि ती म्हणते की अहो काय तोंडाला येईल ते काही बोलता का? हा, उलट त्या पोरांनी काहीतरी पुण्य केलं असेल म्हणूनच त्यांना असा आजार मिळाला. दुसरं कोणी असतं ना तर त्या पोरांना तिथंच दुबईमध्ये सोडून दिलं असतं. पण अशोक मामांनी मात्र त्यांच्या या वयामध्ये सुद्धा त्या 3 पोरांची जबाबदारी घेतली आहे. ते या वयात पण त्या 3 पोरांना सांभाळणार आहेत. आणि तुम्ही म्हणताय त्या पोरांनी काही पाप केलं असेल म्हणून इथं राहायला लागतंय. तुम्ही फक्त उंटावरून शेळ्या हाकायचं काम करा, बाकी काही नाही. बसल्या जागी तुम्हाला दुसरी काही काम सुचत नाही. परत जर मामांबद्दल काही बोलत ना तर याद राखा, आणि त्यांना काही कमी पडलं ना तर मी आहे, समजलं, असं म्हणून फुलराणी तिथून चिडून जाते. पुढे फुलराणी ही अशोक मामांच्या घरी येते. अशोक मामा म्हणतात, तू इथे, तुला मी कामावरून काढून टाकलं ना, मग तू इथं का आलीस? तर फुलराणी सांगते की त्याचं काय झालं, आमच्या इथं शैला मामी राहते आणि त्यांचा जो नवरा आहे ना तो मामा, तो रोज दारू पिऊन धिंगाणा घालत असतो. शैला मामीने त्याला सांगितलंय की आता इथून पुढे जर घरी आला ना तंगड तोडून ठेवी, अजिबात घरी यायचं नाही. तरी सुद्धा तो आता मामा त्यांच्याच दारात बसून चहा पितोय, तो सुद्धा त्या शैला मामीने केलेला. अशोक मामा म्हणतात, मग त्याचं मी काय करू? माझा मुद्दा हा आहे की मी तुला कामावरून काढून टाकलंय, मग तू इथं काय आलीस त्याचं बोल. तर फुलराणी म्हणते, हा त्याचं का बरं, ते तुम्हाला सांगते की आता पोरं घरात आहे की नाही, मग त्यांचं सगळं कोण करणार? तर अशोक मामा म्हणतात की मी करेन. ते अयो तुम्ही करणार, झालं मग कल्याण, व्हा बाजूला, असं म्हणत फुलराणी पुढे जाते. तर पाठीमागून अनिश येतो आणि तो म्हणतो की फुलराणी माझ्यासाठी सुद्धा एक कप चहा टाक ग. तर फुलराणी म्हणते की अरे वा अनिश दादा, तुम्ही आलात का, बर करतो चहा, तुमच्यासाठी बिना साखरेचा करतो बर का, असं ती अशोक मामांना म्हणते. तर अनिश म्हणतो, पण माझ्यासाठी साखर टाक बर का. अशोक मामा म्हणतात, हा साखरेचा चहा, त्याला ईश्वरच्या घरी चहा मिळाला नाही वाटतं. अनिश म्हणतो की फुलराणी माझा चहा खोलीमध्ये घेऊन ये, इथं जर चहा मी प्यालो तर तो मला कडू लागेल, असं म्हणत अनिश तिथून निघतो. तर इरा येते आणि ती त्याला मिठी मारते. अनिश म्हणतो की अरे वा इरा, तुझे गाल किती वर आलेले आहेत, किती क्यूट दिसतेस ग तू. तर तिथे संयमी सुद्धा येते, ती नाराज झालेली असते. अनिश म्हणतो की प्लीज संयमी, तू नाराज नको ना होऊस प्लीज, मी तुला उशिरा भेटलो म्हणून तू नाराज आहेस का? हे बघ मी तुझ्यासाठी उठाबशा काढतो, असं म्हणत तो उठाबशा काढायला लागतो. तर संयमी हसते आणि म्हणते की आय मिस यू काका, असं म्हणत ती त्याला मिठी मारते. अनिश पुढे म्हणतो की तो माझा गोंडा ईशान कुठे आहे? आणि तर संयमी म्हणते की तो बाथरूम मध्ये आहे. अशोक मामा म्हणतात की तो आजकाल जरा जास्तच बाथरूम मध्ये असतो. तर इरा म्हणते की मग चांगलंय ना, तो बाथरूम मध्ये असल्यामुळं मला त्याची सगळी चॉकलेट मिळतील. अशोक मामा म्हणतात की चालणार नाही, हे असलं मुलांनी सकाळी उठून चॉकलेट खाणं मला चालणार नाही, चला ती चॉकलेट आणून इथं माझ्या समोर ठेवा. असं म्हटल्यावरती इरा आणि संयमी हे नाक मुरडतच चॉकलेट अशोक मामांच्या समोर ठेवतात. अनिश म्हणतो की चला आपण आपल्या खोलीत जाऊ, असं म्हणून तो त्यांना खोलीमध्ये घेऊन येतो. अनिश म्हणतो, काय तुम्ही लगेच कसं काय चॉकलेट त्यांच्या समोर ठेवलीत, तुम्ही सांगायचं ना, काकाने दिलीत, आम्ही आमचं पाहून घेऊ. तर संयमी म्हणते, पण काका त्यांच्या बोलण्यात पॉइंट आहे, मामा पण आम्हाला अशीच म्हणायची की सकाळी उठल्यावर चॉकलेट नाही खायची, मी त्यांच्यासाठी नाही तर मी मम्मासाठी चॉकलेट ठेवली. तर अनिश संयमीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतो. तेवढे तिथे ईशान येतो आणि तो म्हणतो की काका चल आपण फुटबॉल खेळायला जाऊ. अनिश म्हणतो, अरे वेड्या, आधी तू कपडे तर घाल ना.
तर ईशान म्हणतो, अरे हा मी विसरलोच होतो, थांब मी कपडे घालतो. तर अनिश म्हणतो की तू घाल कपडे, मी तोपर्यंत आहे बाहेर. पुढे फुलराणी 2 कप चहा घेऊन येते. ती अशोक मामांना म्हणते की हे घ्या चहा. तर अशोक मामा म्हणतात की मला चहा नकोय. फुलराणी म्हणते, अहो असं काय चिडताय, माझा राग हा चहावरती काढू नका, घ्या चहा घ्या. तर अशोक मामा म्हणतात, तू त्या अनिश आणि मुलांसाठी इथं आलीयस ना, मी तुला कामावरून काढून टाकलं होतं तरी सुद्धा तू इथं आलीस, मला तुझ्या हातचं काहीच नको, असं म्हणत अशोक मामा तिथून चिडून जातात. तर फुलराणी म्हणते, अहो असं चिडून कशाला जाताय. तर तिथे अनिश येतो आणि तो म्हणतो, काय ग फुलराणी काय झालं. तर फुलराणी म्हणते, काय नाही, हे आमचं रोजचंच आहे, तुम्ही या इथं बसा चहा घ्या. तर अनिश म्हणतो की फुलराणी मला एक सांग, मुलं इथे येऊन 2-3 दिवस झाले असतील ना. तर फुलराणी म्हणते की हो झाले ना 2-3 दिवस. अनिश म्हणतो, मग तरी सुद्धा अजून बाबांनी त्यांच्यासाठी कपाट दिलं नाही का, पोरं त्यांच्या बॅगेतून कपडे उचकापाचक करून घेतायत. तर फुलराणी म्हणते की हो बोलले होते, पण तसं टाइम भेटला नाही ना बाजारात जायला. तसं मला मामा बोलले होते की अलमारी घ्यायची, पण आता मलाच टाइम भेटला नाही. तर अनिश म्हणतो की बाजारात जायची काय गरज आहे, एका क्लिकवर सगळं होतं, आता ऑनलाईन सगळं मिळतं. तर फुलराणी अशोक मामांची साईड घेत म्हणते की हो मला अशोक मामा बोलले होते की ते ऑनलाईनचं मला शिकव, पण मलाच टाइम मिळाला नाही, हे सगळ्या कामाच्या गडबडीत आणि मुलांच्या मस्तीमध्ये मला टाइमच मिळाला नाही. तर अनिश म्हणतो की फुलराणी तू कमालेस, तुझा बाबा एवढा अपमान करतात तरी सुद्धा तू त्यांचीच बाजू घेतीयस, आयटम आहेस तू. असं म्हटल्यावरती फुलराणी ही लाजते आणि म्हणते, अय्यो तुम्ही मला आयटम म्हटले, असं म्हणून तिथून ती लाजत निघून जाते. पुढे अशोक मामांच्या घरी दुबईवरून सामान आलेलं असतं. अशोक मामा त्या पोरांना पैसे देतात आणि पुढे ते सामान उचकायला लागतात. त्यातलं सामान बाहेर काढतात तर अमितचं एक पेंटिंग असतं. ते पाहून अशोक मामा हे भावुक होतात. आणि आजचा भाग इथे संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.